श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। सकळ जीवांचा हितकारक तू, देवा परमेश्वरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा चक्रधरा। तू शक्तीचा मालक सदा, चराचरावर तुझीच सत्ता, देई अभय करा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। दुःखहारक तू सुखदायक तू, मूळ विद्येचा छेदक तू, आनंदाचा जरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। लीळांचे चिंतन घडावे, जीवन मुझे पावन व्हावे, पुलकित व्हावी जरा स्वामी चक्रधरा। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा। स्वामी चक्रधरा स्वामी चक्रधरा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। दंडवत हो। सन्निधाना योग्य झाली, ऐसे नाम साया ते करीते झाले। नामस्मरणामुळे
अनंत लाभ होतात. त्यात प्रामुख्याने ते 10 लाभ सांगितले. नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम सकाळी रोज करी हरी नाम सुखंदोष हरी, नाम वायुकाळ हरी, नाम वरपट्टी आकाश हरी, नाम एकली हरी आणि नाम साह्यते हरी आणि नाम शास्त्री. हे प्रामुख्याने त्या लाभांची धर्मचरित होण्याकरता, शाब्द ज्ञान परिपूर्ण होण्याकरता, शाब्द ज्ञानाची परिपूर्णता होण्याकरता किंवा शाब्द ज्ञान चरित होण्याकरता ज्याची अत्यावश्यकता आहे असे हे 10 लाभ आहेत. असे अनंत लाभ आहे. अनंत लाभ आहे. नामाने होते काय होते कळूच नाही. इतकंच काय, तुम्ही देवाला विडे घेता की नाही? माझ्या मुलाला वाटलं असो, माझ्या मुलाला फुलं आवडलं, माझी मुलं होती, माझ्या मुलाला वाटलं आणि कोणाला पाहिजे कुठे विधाला पूर्ण होते. इतके विडे घेतात. हे कोणते कशाकरता विडे ठेवतो? अर्थात दृष्टपण. पण त्यात पण अदृष्टपणाचा हेतू असतो. अदृष्टपणाच्या एकंदरीत हेतू कोणती करतात? आपण दृष्टपण प्रयत्न करतो. एवढं सर्व जे काही असते असते जी संपत्ती वाटते ईश्वर मार्गी उपयोगाला लागावी. हे जे द्रव्य मी मिळवलं आहे हे द्रव्य ईश्वर मार्गी लागावे यासाठी ईश्वर मार्गी लागतात. जे जे अडथळे असतील ते दूर होतात. हे काय जे दृष्टपणे प्रार्थना आली आणि अदृष्टपणे आली. दृष्टपणे प्रार्थना आली, अदृष्टपणे आली. तर आपण हे जे आहे नामाचे जे राग आहे प्रामुख्याने हे केवळ अनिष्ट क्रिया म्हणजे एकंदरीत अनिष्ट लाभ होण्याकरता, अदृष्टपण फायदा करतात, अदृष्टपण लाभ होण्याकरता वाटते. हे प्रामुख्याने 10 लाभ आहे. म्हणजे हे 10 लाभ ह्यासाठी आहेत की मनुष्य अनुसरणाला प्रवृत्त होतो, स्मरणाला प्रवृत्त होतो, वेदाला प्रवृत्त होतो, बोधाला प्रवृत्त होतो. कशा काही कार्याकरता काही लाभाकरता तो प्रवृत्त होतो. आणि ते प्रवृत्त होण्याकरता मूळ कारण आहे स्मरण. भारतामध्ये अनेक संप्रदाय आहेत. प्रत्येक संप्रदायामध्ये वेगवेगळ्या क्रिया आचरल्या जातात. वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना केली जाते आणि त्या देवतेची उपासना करीत असताना ज्या क्रिया करायला लागतात त्या यज्ञ करायला लागतात, होम करायला लागतात, याग करायला लागतात, आणखी सर्वच काही करावं लागतं. त्या सर्व क्रिया केल्यानंतरही अन्नदान करावं लागते. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, देवतेच्या क्रिया जरी असल्या तर सगळ्यात शेवटी दान तर असतेच, अन्नदान तर करावेच लागते. जसं प्रत्येक क्रियेमध्ये अन्नदान करणे अत्यावश्यक असते तसेच प्रत्येक क्रियेच्या शेवटी तो याग, तो यज्ञ, त्या सर्व एखादी ज्या क्रिया असतील त्या सिद्ध होऊन जाण्याकरता, शुद्धीला जाण्याकरता नामस्मरण या देवतेच्या उद्देशाने वास्तविक यज्ञ केला जातो, या देवतेच्या उद्देशाने याग केला जातो, अनेक क्रिया केल्या जातात. त्या क्रियांची परिपूर्णता होण्याकरता, त्या देवतेला प्रसन्न करण्याकरता शेवटी नामस्मरण करावेच लागते. हा प्रत्येक संप्रदायामध्ये या गोष्टी आहेत. म्हणजेच काय, अनेक संप्रदायामध्ये जसं अन्नदान महत्त्वाचं आहे तसंच स्मरण देखील महत्त्वाचं. मानवा संप्रदायाचं स्मरणाला महत्त्व असं नाही. अनेक नाथ संप्रदाय असो किंवा आणखी वारकरी संप्रदाय असो, कोणताही संप्रदाय असो, कवी संप्रदाय असो, शंकराचार्य संप्रदाय असो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा मंत्र असतो, वेगवेगळ्या वारकरी स्मरण. स्मरणाशिवाय संप्रदाय नाही आणि संप्रदायाशिवाय स्मरण नाही. संप्रदाय असेल म्हणजे स्मरण आलंच, संप्रदायामध्ये स्मरण आलंच, पण स्मरणामध्ये असेल स्मरणात सगळे संप्रदाय. मानवा संप्रदायामध्ये इतर देवी देवतांच्या स्मरणापेक्षा मानवा संप्रदायाच्या वास्तविक जे स्मरण असते त्या स्मरणाचा विशेष हा आहे की हा संप्रदाय, या संप्रदायातील जे स्मरण आहे हे स्मरण ईश्वर प्राप्तीला पोषक असून ईश्वर प्राप्तीकडे नेणार आहे. अनेक देवी देवतांचं जे स्मरण आहे त्या देवी देवताकडे घेऊन जाणार आहे, त्या देवतांची त्यांना प्राप्त होणार आहे. आणि हे आपले जे स्मरण आहे हे स्मरण ईश्वराकडे घेऊन जाणार आहे. नामे वेद, हा वेद कशाकरता होतो आपल्याला? वेद ह्यासाठी होतो की तुम्ही वास्तविक ईश्वराकडे आकृष्ट व्हावं. ईश्वराने जी वास्तविक आपल्याला एकंदरीत निरूपण केलेलं आहे, ईश्वराने जो वास्तविक सूत्र सांगितलेली आहे
या जी सूत्रे काल सांगितल्याप्रमाणे जी सूत्रे अत्यंत अनमोल आहेत आणि म्हणून ती सूत्रे पूर्वकाळी अशी प्रथा होती. आमच्या लहानपणी मोठे बाबा असायचे, कुठेही वास्तविक जर असा काही उच्चार केला कोणी रस्त्याने त्याला शासन करत असत किंवा त्याच्याबद्दल खंती येत असे बाबाला, राग येत असे, अरे हे बरोबर नाही. ही अशीच तुम्हाला जर सवय लागली तुमचा वास्तविक हा अविधी वाढत जाईल, हा अविधीचा प्रसाद तुमचा वाढत जाईल. मग सभासाधी देखील तुम्ही काय कराल, नामोच्चार करीत राहाल, नामोच्चार करत राहाल. आज आमची ती परिस्थिती आली, आज आम्ही त्यावर आलो आहोत. आमचा प्रसव येथपर्यंत आलेला आहे. कुठपर्यंत? नामे वेद नामे बोध अशा ज्या वास्तविकच्या स्तुती आहे, जी वास्तविक श्री चक्रवर्त श्री मुखातून प्रसवलेली जी वचने आहेत, ती वचनं आम्ही कुठेही वास्तविक वापरतो. तुम्हीच नव्हे आम्ही देखील, आम्हीच नव्हे चांगले चांगले ज्ञानी देखील. हा एक आता हा प्रसंग आहे आणि ह्या काही काही गोष्टी अत्यावश्यकही आहेत, तरी त्यात शक्यतो जपलं पाहिजे. शक्यतो मनुष्याने अविधी टाळावा, शक्यतो अक्रिया टाळावी, शक्यतो निषेध चुकवण्याचा प्रयत्न करावा. जितका निषेध चुकवला जाईल तितका चुकवला पाहिजे. अल्पे अनिष्टे बहुत अनिष्ट परिहरे तर परिहरचे म्हणजे काय? अल्पदोष आहे, अल्पदोषाचा अंगीकार करून जर मोठा दोष जर चुकत असेल, मोठ्या दोषाकडे जर आपण प्रवृत्त होत नसू, मोठ्या दोषाकडे आपण आकर्षित होत नसू, मोठा दोष आपण जर आचरू नये म्हणून अल्पदोषाचा स्वीकार केला तरी चालेल. कारण त्या अल्पदोषाचा जर आम्ही स्वीकार केला तर तो मोठा दोष जो समोर आहे तो चुकला जातो. आणि म्हणून स्वामींनी फार सुंदर गोष्टी सांगितल्या आपल्याला. आपल्या त्यांच्या श्रीमुखातून अमूल्य वचने बाहेर पडलेली आहेत आणि अशी अमूल्य वचने आपण कुठेही जरी वापरली तर देवाला खंती येणार हो. अन्य कथेने जाय हे वचन आम्हाला वास्तविक लक्षात ठेवलं पाहिजे. कुठेही जरी वास्तविक आम्ही जर त्या वचनांचा उच्चार केला तर वास्तविक त्या कथनाचा दोष आम्हाला लागणार आहे, अविधीचा दोष लागणार आहे, त्या निषेधाचा दोष आम्हाला लागणार आहे. म्हणून प्रत्येक संप्रदायामध्ये स्मरण असतं. आपला संप्रदाय स्मरणाच्या दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ आहे. स्मरण करत असताना एक आता माझ्या डोळ्यापुढे आमच्या बाबांचंच एक उदाहरण आलं होतं. आमच्या अमरावतीच्या बाबांचं त्यांना पाहिलं असेल तुम्ही ना, विना बाबांना आमच्या पाच पोरांचे खूप आवडते. मामा देसाई मामा, चला कुठेही स्मरण करा. स्मरणाने वास्तविक देव प्राप्त होतो. देवाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर स्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, अन्नदानाशिवाय दुसरा पर्याय नाही. देव आमच्या श्री चक्रधर स्वामींनी अन्नदानाला जास्तीत महत्त्व दिले, तसंच स्मरणाला जास्तीत महत्त्व दिले. अन्नदान आणि स्मरण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं अन्नदान एका बाजूला आणि एका बाजूला स्मरण. अन्नदानाशिवाय स्मरण नाही, स्मरणाशिवाय अन्नदान नाही. स्मरणच करा, पण त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक क्षणी आपण अशी प्रार्थना केली पाहिजे देवाला की महाराजा मला एखाद्या ज्ञानाच्या ठिकाणी भजन घडण्याचा योग येऊ दे, अन्नदान घडू दे. त्याकरता स्मरण हा विधी लिहिलेला आहे. म्हणजे जसं स्मरण अत्यावश्यक आहे तसं अन्नदान देखील खूपच महत्त्वाचं आहे, खूप अत्यावश्यक आहे. अन्नदानाशिवाय देखील होते सिंचन होत नाही. अन्नदान ते उत्तम म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी घडलं जाणारं जे अन्नदान आहे ते उत्तम, किंवा अन्नदान ते उत्तम म्हणजे मनुष्याचाही घडलेलं अन्नदान ते उत्तम. कुणालाही वस्तू अन्नदान करणं ते उत्तम नाही. अन्नदान ते उत्तम, युक्त मनुष्याच्या ठिकाणी केले जाणारे अन्नदान ते उत्तम. खरं वास्तविक स्वामींचा हेतुत्व आहे. कुठेही वास्तविक आता तेथे वास्तविक संकोचित स्थळ आहे म्हणून वास्तविक जास्त स्पष्ट बोलता येत नाही. पण जे असे आहेत जे आयुक्त आहेत, पिंडस्थानी वास्तुयुक्त नाहीत, ते वास्तविक दैवगाने त्यांच्या प्राक्तनाने त्यांना ते वास्तविक मनुष्यदेह भेटलेलं आहे. तुम्हाला त्याची कीव येणं ही एक मानवता आहे. मानवतेच्या दृष्टीने ती योग्य आहे. पण परमार्थाच्या दृष्टीने म्हणजे मोक्षाच्या दृष्टीने जो वाटचाल करीत असेल, प्रेमाकडे जात असेल, त्याच्या दृष्टीने ते तितकंच योग्य नाही.
योग्य आहे. कोणत्या दृष्टीने आपल्या जगात राहावं लागते, लोकांमध्ये राहावं लागते, समाजामध्ये राहावं लागते, समाजाशी आपण बांधील आहोत. म्हणून काही गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे, कराव्याच लागतात. कराव्या लागत नाही असं नाही, म्हणून अन्य भजनही कधी कधी करावं लागते. उदाहरण किंवा घडते तर पंगत बसलेली आहे, एखादा अन्य मनुष्य जर त्यात येऊन बसला, तुम्ही त्याला पंक्तीतून उठवाल का? पंक्तीमधून उठवाल? जर पंक्तीमधून जर उठवलं तर तो काय करेल? भकेल. तुमचा देव असाच आहे का? तो देवाच्या नावाने हजामत करेल आणि ती देवाला खंती येईल, त्याची तर येईलच, पण तुम्ही निमित्त झालात मग तुमची देखील वस्तू देवाला खंती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असे जे दोष आहेत ते चुकवावे लागतात. ते चुकवण्याकरता कधी कधी अन्य वजनही घडते, घडते ते घडत नाही असं नाही. म्हणून हे सर्व दोष चुकण्याचं खरं सांगणं कोणतं? स्मरण. स्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणखी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की वास्तविक तुम्ही परमेश्वराचं जर चिंतन करायचं असेल, परमेश्वराच्या मागे जर तुम्हाला जायचं असेल, परमेश्वराने निरूपण केलेल्या सूत्राप्रमाणे जर तुम्हाला वर्तवणूक तुमची ठेवायची असेल, तुम्हाला त्याप्रमाणे वागायचं असेल आणि तो विधीचं पालन करायचं असेल, निषेध चुकवायचा असेल तर केवळ प्रभूकडे लक्ष लावायचं आणि चिंतन करायचं. हे महाराजा मला असे दोष पुढे घडू नये. माझ्याकडून आजपर्यंत जे वस्तू अन्य भजनाधिक इत्यादी किंवा देवता भजने, देवतेच्या ठिकाणी किंवा आणखी देवता भक्त जे लोक असतील त्यांच्या ठिकाणी मला जे वास्तविक जे अन्नदान घडलं असेल किंवा आणखी काही काही क्रिया घडल्या असतील त्या सर्व दोषांची, त्या सर्व क्रियांची मला क्षमा करो अशी प्रार्थना करायची असते. आणि ती प्रार्थना करत असताना स्मरण करायचं की प्रभो परत असा योग माझ्याकडे येऊ देऊ नको, हा योग माझ्याकडे येऊ देऊ नको. आणि म्हणून सराला औशी नाम ऐकले उच्चारले त्याने घडला विधी परिहारला. सराला औशी एकदा काय झालं की वास्तविक बाईसाने सांगितलं, निरूपण चालू होतं आणि बाईसाने अवसराला सांगितलं विस्तव आहे का पहा ॲक्च्युलीमध्ये, शिगडीमध्ये विस्तव आहे का पहा. म्हणून ती पाहायला गेली. आता त्यामध्ये विस्तव नव्हता म्हणून ती परत आली आणि निरूपणामध्ये तशीच बसली. बाईसाला त्याबद्दल काही सांगितलंच नाही. आणि ज्यावेळेला निरूपण संपलं आणि स्वामींच्या वास्तविक उपायाचा टाईम आला, त्याकरता काही उपायाची आयती तयार करण्याकरता, त्याची तयारी करण्याकरता बाईसाकडे तो व्यापार असल्यामुळे बाईसा चुलीकडे गेली. पाहते तर वास्तविक ती विस्तव नाही. मग ती अवसाला ओरडली, काय झाले की या योगिनीशी तू मला वास्तविक येऊन देखील सांगितलं नाही, विस्तव नाही एवढं तर कमीत कमी सांगायचं होतं. त्यावर अवसा काय उत्तर देते? अवसा उत्तर देते, मी जर सांगितले असते तर विस्तव आणण्याकरता तुम्ही काय वास्तविक मला तुम्ही गेले असता का किंवा स्वामींना पाठवलं असतं का मलाच पाठवलं असतं असं बोलल्याबरोबर स्वामींचं नाव घेतल्याबरोबर बाईसाला खूप राग आला. बाईसा ओरडली, काय झाले माझ्या आजोबाईशी, हिने वास्तविक माझ्या बाबांचे नाव घेतले, माझ्या श्री चक्रधराचे उद्धार करता जो परमात्मा आहे त्याचे नाव घेतले. आणि म्हणून तिलाही राग आला अवसरा नाही. ती वस्तू अन्य धर्मी होती पहिली, अन्य धर्माचे संस्कार तिच्यावर होते आणि जोगी नव्हती. आणि म्हणून तिला निघाली, म्हणून निघाली तिथून रागाने आणि निघाली दुसरीकडे गेली. मग दुसरीकडे गेल्यानंतर तिथे काही दिवस राहिली. तर एकदा काय झालं की आपल्या प्रार्थबाईचा आणखी ललिताईचा, प्रार्थबाईचा आणि मदरसा बाईचा अशा 2-3 बाया अटणाला गेल्या. अटणाला गेल्यानंतर त्या जिथे अवसा राहत होती त्या अवसाच्या ठिकाणी तिथे त्या गावात त्या गेल्या, भिक्षा वगैरे केली आणि तिथून अवसाला भेटली. ते आमच्या स्वामीची श्री चक्रधर स्वामीची भक्त आहे, अवसा नावे, म्हणून तिला आपण भेटायला जाऊ असं त्या बायांच्या मनात आलं. नाही तर कितीही मनुष्य विपरीत झाला, देवावर विपरीत झालेल्या मनुष्याला देखील वाटते आपण भेटू शकतो, भेटायला पाहिजे. का बरं भेटायचा? कदाचित आपल्या दर्शनाने, आपल्या वागण्याने तो कदाचित परत आणखी आपल्या रस्त्यावर येईल, आकृष्ट होईल किंवा आपलं निरूपण त्याला प्रभावेल. म्हणून वास्तविक त्या जरी विपरीत झाल्या तरी आपण भेटून घेऊया. म्हणून त्या गेल्या, भेटायला गेल्या आणि भेटल्या तिथे गेल्या. पण अवसराला खूप आनंद झाला. अवसराने काय केलं, गणपत आपल्याकडून वास्तविक जे काही पंचपक्वानाचं ताट आलं होतं ते लागली त्यांना दिलं, भिक्षा म्हणून त्यांना दिली. त्यांचं जेवण खाऊन झालं, सगळं पिढालं वगैरे सगळं आठवलं. आणि मग श्री चक्रधराचं नाव, श्री चक्रधरा असं त्या बायांच्या मुखातून निघाल्यानंतर ते शब्द तिने ऐकले, कोणी अवसाने. आणि श्री चक्रधरा असं म्हटल्यानंतर तिला परत वेग तिचा राग जो होता, जो अविधी घडला होता, तो अविधी काय झाला, नष्ट झाला. आणि त्यांच्या प्राण्यांच्या बरोबर परत त्यांची दर्शनाला आली. थोडक्यात सांगायचं म्हणजे सरळ औषधी नाम ऐकले, उच्चारले, त्याने घडला अविधी परिहारला. तिला जो अविधी घडला होता, कोणता अविधी घडला होता? ती अवसाने
बाईसाने त्याला विस्तव आणायला सांगितलं होतं. तो विस्तव न आणल्यामुळे आणि श्री चक्रधरांना आणि बाईसाला ती बोलल्यामुळे जो अविधी घडला. बाईसा होय बाईसा प्रेमिया होती. बाईसाला बोलली तर बोलली, पण आमच्या बाबाला देखील बोलली, म्हणून तिला तो अविधी घडला. त्या अविधीच्या भरात, त्या रागाच्या भरात ती निघून गेली. हा जो अविधी घडला होता तो अविधी परत नाम उच्चारले ऐकले, त्याने घडला अविधी परिहार. त्या अविधीचा परिहार झाला. पुढे ते नाम रुक्मिणी औसी ऐकत खेओ अष्टभोगाचा त्याग केला. पहा, नामात इतकी ताकद आहे. कोणत्याही अवताराचं नाम असो त्याच्यात ताकद असते. त्या क्षणापुरती ताकद असते, त्या वेळेपुरती ताकद असते. जोपर्यंत ते तो अवतार आहे तोपर्यंत त्या नामामध्ये ताकद असतेच असते. इतकंच नव्हे, आमच्या देवाचं वैशिष्ट्य हे आहे की आमच्या देवानं जरी पुरांतर जरी केलं, एक मत असं आहे की पुरांतर केल्यानंतर नाम नाम्या, कारण त्याला प्रमाण देतात नाम नाम्या संबंध. म्हणजे जोपर्यंत नाम्या आहे, नाम्या म्हणजे ज्याचं नाम, माझं नाव जे असेल किंवा आमच्या देवाचं नाम जे असेल ते नाम जोपर्यंत नामी आहे, ती मूर्ती आहे, तोपर्यंतच त्या नामाने उच्चार केल्यानंतर ती मूर्ती आपल्याला काय देते, फलदायक ठरू शकते, असं एक मत आहे. पण एक मत असं आहे किंवा आमच्या श्री चक्रधर स्वामीचं वैशिष्ट्य हे आहे, पुरांतर जरी केलं, आमच्या श्री चक्रधर स्वामींनी पुरांतर जरी केलं तरी नामाचं स्मरण केल्यानंतर त्या नामाच्या स्मरणाचा फायदा होतो. ऐकलं असतं ना तुम्ही? ऐकलं का? त्या गोष्टी अशा ध्यानात ठेवायच्या असतात. इतर अवताराचं आपण सांगू शकत नाही, पण श्री चक्रधरांनी पुरांतर जरी केलं, 250 वर्ष अवकाश हे फक्त आता देवाला ही जी विद्या आहे, ज्या विद्येने ते वाजता आमच्या देवाला आयुष्य मिळालं, ते 1000 वर्षाचं आयुष्य, त्यात ते 750-800 वर्ष गेले, 200-225 वर्ष राहिले. आणि त्या 200-225 वर्षानंतरही जर कदाचित आमच्या देवाने पुरांतर केलं, पुरांतर करणार नाही ही गोष्ट निश्चित. का? कारण हे हो जाणे पण जावं नेणे, हे जसं असं अन्य विद्येच्या बाबतीत आहे तसं आमच्या देवाचं व्यसनच असं आहे, जीवधरणाचं व्यसन आहे. म्हणून एक मत आमच्या बाबांचं मत असं आहे की हा अवतार पुरांतर करणार नाही. हा शेवटपर्यंत कदाचित देवविद्येचे आयुष्य स्वीकारेल. देवविद्येचं आयुष्य जसं सृष्टीपर्यंत असतं तसं श्री चक्रधर स्वामी नुसते 1000 वर्षे टिकतील असं मानू नका. सर्वांना याच्याने माझी प्रेमळ सूचना आहे. फक्त एक सांगून दिलं की 1000 वर्षे आमच्या श्री चक्रधर स्वामी आहेत. म्हणजे मग आता कोणत्या दृष्टीने 1000 वर्षे की ही जी अस्थिपरी आम्हाला जी मिळली, ही अस्थिपरी आचरणाचा समय कोणपर्यंत आहे? 1000 वर्ष अस्थिपरी. जसे युगाल विकल्प शून्य स्वभावामध्ये निरालंबी देवताप्रमाणे जो जन्मक्षेपी त्याची परमेश्वर पुनर्पे आपला संबंध येते. ही जी अस्थिपरी आम्हाला मिळली, ही अस्थिपरी आचरणारा जो पुरुष आहे, अटल मिजन इत्यादी 7 नित्यविधी 4 निमित्तविधी आम्हाला जे मिळले, हे विधी आचरण्याचा जो समय आहे तो कोणपर्यंत आहे? 1000 वर्षापर्यंत आहे, असं एक मत. परंतु जर श्री चक्रधर स्वामींनी पुरांतर केलंच नाही तर पुढे कितीही वास्तविक ज्ञानी झाले तरी वास्तविक ह्याच नामाचं स्मरण केले. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहुल गुरुसाहेबांचे चरण शरण, याच नामाचं स्मरण. आणि ह्या नामानेच वास्तविक परमेश्वर आपल्याला वैश्वरी. रुक्मिणी औषधी ते नाम रुक्मिणी औसी ऐकत खेओ अष्टभोगाचा त्याग केला. आता रुक्मिणी औषधीचा प्रसंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी पण थोडक्यात संक्षिप्त याच्या मी बोलतो. रुक्मिणी औषधी एकदा काय झालं तर श्रीकृष्ण चक्रवर्ती कुणीतरी वास्तविक अशी काही अफवा उठवली की श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले, पाण्यामध्ये बुडाले. म्हणजे अशी ऐकल्याबरोबर काय झालं, त्या गोकुळच्या जनाची जी अवस्था आहे ती कासावीस होऊन गेली. सगळेजण आपापल्या परीने ओरडू लागले, रडू लागले. सगळं शहर रडू लागले. आणि मग नंतर इथे वास्तविक सत्यभामाला गोष्ट समजली. सत्यभामा आपली केस तोडू लागली. तिची तेवढीच वास्तविक रडण्याची तिची श्रीकृष्णाच्या वियोगाकरता श्रीकृष्णाने वियोग दिला म्हणून मला वाटतं श्रीकृष्ण चक्रवर्ती कधी भेटली म्हणून ते दुःख आक्रंदून दुःखाने एक दुःख भरीत ती वास्तविक आपले केस तोडू लागली, हातपाय उरवडू लागली. पण रुक्मिणी मात्र काय आरशामध्ये वास्तविक वेणी घालत होती. समोर आरसा होता. पूर्वीच्या काही देखील आरसे होते बरं का, आजच आरसा आहे असं नाही, पूर्वीच्या काही देखील आरसे होते. कशावरून द्वापरयुगाचं लक्ष. मग रुक्मिणी अंशी वाचते आरशामध्ये बसून ती अशी हे करत होती, स्मरण करत होती, हे आपले केस विंचरत होती, भांग करत होती. म्हणजे थोडंसं आणखी काही त्यावेळेला पावडर वगैरे काही नाही, पाणी वगैरे काही नाही, फक्त केस विंचरत होती. केस विंचरत असताना पाठीमागून कोणीतरी सांगितलं श्रीकृष्ण चक्रवर्ती
बुडाले श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले हे शब्द कानावर आलेल्या बरोबर तिथल्या तिथं फोड वळलं म्हणजे प्राणोक्रमण होऊ लागलं म्हणजे एकदम शेवटच्या अवस्थेपर्यंत गेली तिचे हातपाय एखाद्याला संधिवात झाल्यानंतर त्याचे हातपाय हे होत नाहीत ना वाकत नाही इकडे तिकडे होत नाही तसं ती एकदम फोड वळलं मग पाठवावर ते पाहतात सगळे लोक कधी पाहायला येतात तेव्हा पाहतात की रुक्मिणीची अवस्था आहे ऐकत ठेव अष्टभोगाचा त्याग केला. ऐकत ठेव अष्टभोगाचा त्याग केला. अष्टभोगाचा त्याग अष्टभोग भोग हे करत होती ना तू विचारत होती ना प्राणत्याग केला नाही प्राणत्याग नाही केला प्राणत्याग केला असता तर वस्तीची गोष्ट वेगळी झाली आहे तो काय अष्टभोगाचा त्याग केला आणि त्याच वेळेला वस्तीची एकदम अपेक्षा पाहिजे मग जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीला समजलं त्यावेळेला सत्यभामीची अवस्था पाहिली आणि रुक्मिणीची अवस्था पाहिली तेव्हा वस्ती श्रीकृष्ण चक्रवर्तीने सत्यभामीला सांगितलं पहा तुमच्या प्रेमामध्ये आणि रुक्मिणीच्या प्रेमामध्ये किती अंतर आहे किती फरक आहे श्रीकृष्णाच्या रुक्मिणी अवशी ऐकत जो अष्टभोगाचा त्याग केला नामाची या अवस्था हातीची पाने पळवा झाली. नामाची अवस्था नामाची अवस्था म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नाम घेत असताना ती जी अवस्था तिला जी प्रगटली हातीची पाने पळवा झाली हातामध्ये जी पानं होती ती पळवा झाली ती सुकून गेली हा प्रसंग कुठला आहे ज्या वेळेला वास्तविक लग्नाचा प्रसंग आहे हा त्यावेळेचा प्रसंग आहे तो ज्यावेळेला तो सुदेव नावाचा ब्राह्मण तिकडून आला आणि सांगितलं की श्रीकृष्ण चक्रवर्ती आले किंवा श्रीकृष्ण चक्रवर्ती मला तिच्या भावाने किंवा बापाने काय झालं तुला शिशिपाळ वर आम्ही शोधलेला आहे असं म्हटल्यावर तिला विरह जीवन निर्माण झाला श्रीकृष्ण चक्रवर्तीबद्दल तिला जे प्रेम होतं त्या प्रेम आता आपल्याला भेटणार नाही म्हणून त्याला विरह उत्पन्न झाला विरह उत्पन्न झाल्यानंतर इतका विरह उत्पन्न झाला की तिच्या अंगामध्ये ज्वर आला ज्वरही इतका आला की 100च्या पुढे ते तापमान तिथं वाढलं अंगाचं इतकं वाढलं की हातीची पाने पळवा झाली हातामध्ये तिचे जे पानं होते ते पानं देखील काय गेले एकदम सुकून गेले इतकी शरीरामध्ये आग भडकली हातीची पाने पळवा झाली पुढे पुढे अन्यथा ज्ञाने हडपिणीवर कोपली अन्यथा ज्ञाने आजच्या एक प्रकारचं त्याला भान राहिले नाही म्हणजे हडपी नव्हती तिची दासी होती हडपी म्हणजे दासी सेविका परिचारिका तिने वास्तविक तिच्यावरती कोपरी तू मला असे वाहिलेली पानं का दिली मग ती म्हणे मी तुम्हाला चांगली पाने दिली पण तुमच्या हातामध्येच वास्तविक विष्णव आहे त्याच्यामुळे वास्तविक ती पानं अशी झाली पळवा झाली म्हणजे सुकली ऐसे नाम आवडी ऐसे नाम आवडी रूप आणि वेदवंत असं त्या नावामध्ये इतकी ताकद आहे ती आवडी रूप आहे त्या तेव्हा नाम उच्चारल्यानंतर द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी यांचे चरण शरण तुम्ही मन लावून जर स्मरण केलं आणि एक एक अक्षराचं जर लक्ष चिंतन जर केलं तुम्ही तर आपलं मन त्यामध्ये रमून जाईल मशगूल होऊन जाऊ त्यामध्ये आपण भट्टोबासी म्हणितले ते नाम उच्चारिता देवगिरीचा निनावा आणि म्हणून आमचे भट्टोबा छाती ठोकपणे सांगतात त्यावेळेला ज्या वेळेला वास्तविक श्री चक्रवर्ती स्वामीला एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जात होते त्यावेळेला त्याने फक्त अंगुठा पाहिला जोग्याचा अंगुठा कैसा बरोबर हे पाहिलं पण त्यावेळेला जर वास्तविक या निनावा हा जो देवगिरीचा राजा आहे याने जर वास्तविक आमच्या देवाचं नाव घेतलं असतं तर त्याने काय केलं असतं ते नाम उच्चारिता देवगिरीचा निनावा तर त्याचे अनिष्ट चुकते त्याने जर वास्तविक त्या देवगिरीच्या राजाने जर आमच्या देवाचं नाव चक्रवर्ती स्वामीचं नाव जर घेतलं असतं तर त्याचं जे अनिष्ट चुकलं असतं जे पुढे अनिष्ट होऊ घातलं होतं ते अनिष्ट जबरदस्त अनिष्ट म्हणजे हिंसा अमुक तमुक नित्य नरक ते नित्य नरक चुकले असते आणि ईश्वरीची प्रवृत्ती भंगती आणि त्यामुळे काय झालं असतं ईश्वराची प्रवृत्ती भंगी असते ईश्वराला उत्तरापंथी जाण्याची जी प्रवृत्ती होती ह्या देवगिरीच्या राजाने जर वास्तविक नामोच्चार घेतला असता तो त्याने जर नाम उच्चारलं असतं आणि त्या नामाचा उच्चार घेऊन त्यांचा आदरपूर्वक जर देवाला वाटते नुसतं श्री चक्रवर्ती म्हटलं असतं तरी वास्तविक काय झालं असतं ईश्वराची प्रवृत्ती भंगली असते कोणती उत्तरापंथी जाण्याची वास्तविक जी श्री चक्रवर्ती स्वामीला प्रवृत्ती होती जसं येतेच म्हणून एकदा काय झालं आम्ही श्री चक्रवर्ती स्वामीला प्रवृत्ती म्हटलं की वास्तविक तुम्ही उत्तरापंथी तुम्हाला विजय करण्याची प्रवृत्ती आहे तुम्ही तिकडे काय जाता म्हणून स्वामी काय म्हणतात हे आम्ही काय येतात तुमचा उद्धार करावा आणि काही जीव असतील असतील आणि काय जीवाच्या साखरी पडली असती तर त्या ते उद्धरता काही अनेकू देव असे अनेकू एकू देव असे त्यांचा उद्धार करणारा कोण आहे एकू देव असे बाकीचे देव नाहीत का आहे पण जीवन धरणारे स्नेह अवतार
एका ब्रह्मांडामध्ये एकच असतो हा सिद्धांत पक्का डोळ्यापुढे ठेवा. एका ब्रह्मांडामध्ये अनंत अवतार होतात. मनुष्य होता, कच्चा अवतार होता, मच्छा अवतार होता, सगळे म्हणजे देवावतार, वेळा, आणखी म्हणजे पशु अवतार, सगळे अवतार होतात. मनुष्य अवतार होतात, देवावतार होतात. पण जो धर्म व्यसनी अवतार तो एका ब्रह्मांडामध्ये एकच असतो, एकच, दुसरा नाही. आणि म्हणून मोठ्या पर्वणीने आपल्याला हा जीवधरणी व्यसना अवतार सापडला आहे. त्याला वाटते भरपूर लावून धरलं पाहिजे. हे तिची दशीची पुढे त्याची दशी का धरून ठेवू नये आपण. आपल्या हातात आहे आता ह्यावेळेला आपल्या हातात श्रीचक्रधराने आपल्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या वाटे मन लावून जर आपण धरून ठेवल्या तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मनोनी नाम आठविजे स्मरिजे. म्हणून त्या देवगिरीच्या राजाने जर वाटते आमच्या देवाचं नाव घेतलं असतं, देवा तो आदर बुद्धीने पाहिलं असतं तर वाटते पुढचं अनिष्ट त्याचं चुकलं असतं. एक त्याचं अनिष्ट चुकलं असतं आणि आमचा फायदा कोणता झाला असता की देवाला जी उत्तरापंथी जाण्याची जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती काय झाली असती, भंग जी असती. स्वामी उत्तरापंथी केले असते, येथेच राहिले असते आणि सर्वांचा उद्धार केला असता असं. पण ती योग वेळ यायची, ती घडत, ती चुकत नाही. मनोनी नाम आठविजे स्मरिजे चिंतिजे. म्हणून अनिष्ट चुकवण्याकरता, विधी आचरण्याकरता, निषेध चुकविण्याकरता आणि साधू संतांची सेवा करण्याकरता, स्थानाची प्रसादाची सेवा करण्याकरता, वासनिक नामधारकांची सेवा करण्याकरता एकीचे नाम आठविजे. म्हणून नाम आठवलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. स्मरण म्हणजे स्मरणाने हे जे तुम्हाला जे 10 लाभ सांगितले हे 10च लाभ होतात का, असे कित्येक लाभ होतात. मला तुम्हाला वस्तू आकृष्ट करायचं आहे. म्हणजे तुमच्या ठिकाणी मला भजन घडायचं आहे, तेव्हा मला अमुक वासनिकाला जीव घालायचं. वासनिकाच्या भजनाने देखील वास्तविक अधिकार निघत असतो, अडथळे दूर होत असतात. अनुसरल्याच्या भजनाने जसे अडथळे दूर होतात तसे वासनिक देखील देवाला प्रिय आहे. वासनिक हे नाम पारंपरिक असे. वासनिकाबद्दल असे भट्टवासाने असे सांगितलंय की वासनिक देखील श्रेष्ठ असतो. ज्याची देवावर श्रद्धा आहे, ज्याची देवावर असली प्रीती आहे, जो देवाला आठवतो, अन्य देवी देवतांना सोडून तो फक्त देवाला आठवतो, तो देखील वासनिक अत्यंत प्रिय आहे. अशा ठिकाणी देखील अन्नदान घडलं पाहिजे. तर आपल्यापेक्षा जर त्याला जास्त माहिती असेल त्याच्याकडून आपण विचार करून घेतला पाहिजे. मागे सांगितलं तुम्हाला एक की सामान्य स्त्री सरसण शेतापासून संध्या तृप्ती करूये किंवा एक आणखी असं वचन एक हस्तीचा गरज संधी जावी, एक वैराग्य उकरडालो आहे, एक हस्तीचा गरज संधी जाय, कनक दंडी विजयमान पर धर्म तो त्याची पुसावायची. हा कोण आहे? हा माणूस कोण आहे? हा वास्तविक आहे. हा अनुसरला पुरुष नाही. एक मत आहे की अनुसरला आहे तो भंगलेला आहे असं मत आहे. एकाचं मत असं की नाही वासनिक आहे, बोधवंत वासनिक, कडक बोधवंत आहे, जो अनुसरणाला योग्य आहे. पण अजून तो त्याची अनुसरणाचे अडथळे दूर झाले नाही म्हणून तो वास्तविक कुठे आहे? राजाच्या ठिकाणी निरूपण करतोय. राजाचा तो पुरोहित आहे. एक हत्तीचा जो संधी आहे, कनक दंडी विजयमान पर धर्म तो त्याची पुत्रावाची. तो राजा त्याची वास्तविक मिरवणूक काढतो, त्याची सेवा करतो. असा जो वास्तविक जो वासनिक आहे, असा जो अनुसरण आहे वासनिक आहे, त्याचं देखील वास्तविक आपण त्याला देखील वास्तविक आपण विचारू शकतो. म्हणून देवाला प्रार्थना ही करायची की मला जे संधी आहे ते संध्या निवृत्त होण्याकरता, ते संध्या पुसण्याकरता, त्या संध्याची निवृत्ती होण्याकरता मला वासनिक जरी भेटला, माझ्यापेक्षा श्रेष्ठ जरी वासनिक असेल आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असेल तर मला जे संधी आहे त्या संध्याची निवृत्ती करण्याला तो देखील समर्थ असू शकतो. उदाहरणार्थ बेजस्कंदीचा ज्ञान. म्हणून हे बोला पुढे मनोनी नाम आठविजे म्हणून नामाची म्हणून वास्तविक भट्टवास बायदेव वास म्हणतात. म्हणून काय बायदेव नामाचे दाट आहे कुणाचे? बायदेव वासाने तयार केले. म्हणून नाम आठविजे, हे तिचे नाम आठविजे, चिंतीजे, स्मरीजे, ध्यायीजे. काय स्मरीजे, चिंतीजे, चिंतन करायचंय मनामध्ये. चिंतन कुठं असते? हृदयामध्ये. पुढे त्याची या संसारापासून 3-4 शब्द आहे ना पाहिजे. 3-4 शब्द आहे. मनोनी नाम आठविजे स्मरीजे चिंतीजे. आठवण करा त्या नामाची. तुम्ही जर विसरला असाल तर आठवण करा. आणि तुम्ही वास्तविक विसरतो. आता मलाही काही काही गोष्टी मी विसरतो की नाही, वृद्धापकाळामुळे मी विसरतो नाही का. म्हणजे असे जे आपण जर करायची विसरलो तर देवाची आठवण करायची. हे नाम असं एकाच आहे. श्री चक्रवर आहे की श्री चांदूरला अशी आठवण करायची त्याला. पुढे
चिंतीजे त्याचं चिंतन करा. आठवल्यानंतर चिंतन करायचं आहे. ध्याईजे हा, मग चिंतन केल्यानंतर ध्यान करा. त्याचं ध्यान करा. त्यामध्ये रममान व्हा. तैची या संसारापासून मुंचिजे स्मरिजे नाही का पुढे? स्मरिजे नाही का? आहे ना, हा, आठवी जे. स्मरिजे त्याचं स्मरण करा. पुढे ध्याईजे त्यातून मजबूर व्हा. त्या स्मरणामध्ये दंग व्हा. कैची ह्या संसारापासून अशा पद्धतीने तुम्ही जर नामस्मरण केलं तर ह्या संसारापासून आपल्या सर्वांचं मुंचन होईल. संसारापासून संसाराची त्रुटी होऊ जाईल. संसारातून तुम्ही मुक्त होऊ शकता. पुढे भट्टोबासी म्हणितले येणे अवतारे जोन उतरे हा, म्हणून आमचे भट्टवास म्हणतात, श्री नागदेवाचार्य म्हणतात, इतका अभिमान आहे श्री नागदेवाचार्यांना त्या पंथाचा संप्रदायाचा. इतकंच नव्हे, आमच्या स्वामीचा अभिमान आहे. या स्वामींनी वास्तविक जे वास्तविक भट्टवास हातामध्ये तलवार घेऊन इथे तिकडे होता. अनेक गांधाराचे पुरुष होते, अनेक व्यसनं होती त्यांना. कोणतं व्यसन आहे? जी व्यसनं असतील ती सर्व व्यसने वास्तविक आमच्या भट्टवासांच्या ठिकाणी होती. पण त्या सर्व व्यसनांची निवृत्ती केली. त्यांना घडवलं, मढवलं, त्यामध्ये टाळून पिटून सुलाखून सगळं त्यांना तयार केलं. आणि हे वास्तविक भट्टवास आठवतात कधीतरी की मला वाटते मी कसा होतो. त्यांना माहिती आहे मी कसा होतो, कोणत्या वृत्तीचा होतो. पूर्वावस्थेमध्ये मी कसा होतो. आता माझी अवस्था ही झालेली आहे. याला कारण माझी श्री चक्र, माझा स्वामी श्री चक्र. त्यांनी मला घडवलं, मडवलं, लागलं, चाललं, पाळलं, पोचलं. तर म्हणून भट्टवास आदराने म्हणतात, येणे येणे अवतारे जोड धरे. या अवताराने, या जोडधरण व्यसने जो अवतार आहे श्री चक्रधर स्वामी, या अवताराचा कडून जर तुमचा उद्धार झाला नाही तो तो काही चिनुद्धरे. कोणताही अवतार असो, कोणी दुसरा कोणताही अवतार घेतला तरी वास्तविक त्याच्याकडून तुमचा उद्धार होणार नाही. म्हणून ही पर्वणी आहे. ही पर्वणी आपल्याला लाभली आहे. या पर्वणीचा आपण लाभ घेतला पाहिजे. हे अवतार जो उद्धरे तो काही चिनुद्धरे, तो कधीच उद्धरणार नाही. इतकंच नव्हे, पुढे मान उद्धरेची किती ठासून सांगितले असतील भट्टवासाने. काही चिनुद्धरे, कुठे सुद्धा कोणाकडून उद्धरला जाणार नाही. मान उद्धरे नाही. पुढे तो काही चिनुद्धर, तो काही चिनुद्धरे, कधी उद्धरला जाणार नाही. मान उद्धरेची म्हणजे आश्चर्यकारक. हा म्हणजे आश्चर्यकारकरित्या बोलतात ते उद्धरच होणार नाही त्याचा. म्हणून श्री चक्रधराला सोडायचं नाही. आणि श्री चक्रधराला न सोडावं यासाठी स्मरण करायचं आहे. आणि स्मरण करण्याकरता सत्संग हवा आहे. सत्संग म्हणजे सत पवित्र, सत्याचा संघ, सत्वगुणाचा संघ, साधूचा संघ, सज्जनाचा संघ, ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ज्ञानाचा संघ, जो विरक्त आहे त्या वैराग्याचा संघ, त्या वास्तविकांची भक्तीचा ज्यांच्याकडे भक्ती आहे, बायका वगैरे एकांकित भक्त यांचा संघ. त्यांचा संघ आपल्याला मिळू शकत नाही. पण वास्तविक आता सध्या परिवार आहे, अस्थि परी आचरण आहे, ज्याकडे पुरुष आहेत असे जे पुरुष, त्यांचा संघ आज वास्तविक. आणि 3000 लोकांचा समुदाय जिथे आहे अशा लोकांचा संघ, म्हणजे असे वास्तविक त्यांचा संघ हा आपण केला पाहिजे. संघानेच वास्तविक काय होईल याला म्हणतात यालाच काय म्हणतात सत्संग. आणि तो सत्संग विशाल आहे. हा संघ आपला छोटा आहे. पण हा छोटा होता होता काही काय हळूहळू मोठा होत जाईल. आज वास्तविक तुमच्या प्रयत्नाला यश आलं पाहिजे. हांडे काका, हांडे साहेब, हांडे मामा यांनी, हांडे आणि हांडे परिवार, त्याचप्रमाणे अपर्णाताई यांनी वास्तविक मला पाचारण केलं. मला वास्तविक ओळख नव्हती यांची. फक्त दुरून पाहिलं होतं. कुरकुटवाडीचे बाबा काय, कुरकुटवाडीचे बाबा जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा पुन्हा ते सांगायचे की घाट कोपरला असे वास्तविक व्यक्ती आहेत, चांगले आहेत, धार्मिक आहेत, सत्संग घेतात, अमुक आहेत, ते आपण गेलो पाहिजे. म्हणून त्यांच्यावर इथं कार्यक्रमाला आलो. कार्यक्रम याच्या अगोदर येऊन गेलो. त्यांनी मला बोलवलं तेव्हा आलो. पण फार वर्ष झाले आणि मला त्याचा विसरही पडला होता. पण आता परत आठवण करून दिली मला अपर्णाताईने. अपर्णाताई कोटमगावला त्यांनी वास्तविक प्रवचन ऐकलं. थोडीफार त्यांना काही निर्माण झाली इच्छा की या बाबांना आपण वास्तविक जर बोलावलं तर काही हरकत आहे का. त्यांची आपापसात चर्चा झाली. हांडे काका आणि अपर्णाताईची चर्चा झाली. तुमच्या लोकांची काही चर्चा झाली असेल. आणि म्हणून अपर्णाताईने मला फोन केला. बाबा आम्ही जर तुम्हाला बोलावलं तर तुम्ही याल का. म्हटलं माझी प्रकृती अशी आहे बाई, मी आत्ताच वाटते पोथी ज्यावेळेला पोथी झाली कोटमगावची, त्या पोथीच्या अगोदरच 15 दिवशी पडलं होतं. मला हे लागलं होतं. मला हे फ्रॅक्चर झालेलं आहे इथे. तर अशा तऱ्हेचं मला त्यावेळेला हे झालं.
तर त्यावेळेला डॉक्टरकडे गेलो मी. डॉक्टरने मला सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागेल. म्हटलं काही हरकत नाही, ऑपरेशन करू, पण व्यवस्थित होईल का नाही ते सांगता येत नाही. म्हटलं मला ते ऑपरेशन नको. म्हातारपणे आता मरी काय बहुमान को जाण कशा करता इतकं हे करत बसायचं. आता आपला जाण्याच्या अवस्थेला आहे आपण 94-95 आता 4-5 वर्ष राहिले. पण आता कदाचित इथून पुढे गेल्यानंतर ताबडतोब मृत्यू होऊ शकतो. मृत्यूचा काही भरोसा नाही. म्हणण्याचा मुद्दा असा मला ऑपरेशन करायचं नाही. मी घरी आलो. काही औषधी आमचा एक डॉक्टर आहे सराफ नाशिकला, त्याने मला सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे ना, मी औषध घेतो, गोळ्या घ्या, मलम घ्या, त्याप्रमाणे घ्या. तिथं 1 पर्यंत आता मी सांगत. आणि त्याच्यानंतर मी पोथी केली. त्याच्यानंतर त्या पडल्यानंतर त्या दुःखानंतर मी पोथी केली. पोथी व्यवस्थित झाली असा मला सगळ्या लोकांकडून रिस्पॉन्स मिळाला. तर त्यावेळेला ती अपर्णाताई तिथे आल्या होत्या. अपर्णाताईने पाहिलं त्या भावांना आपण बोलावं होतं की येतील काय, म्हणून मला फोन लावला की बाबा तुम्ही या का. म्हटलं माझी तब्येत जर बरी असली ती. त्याच्यानंतर परत आणखी आताही तुमच्याकडे येण्याच्या अगोदर मी पडलोच होतो, हाताला लागलं. म्हणण्यात आता म्हातारपण पडणं झडण्याचं वय आहे, सांभाळावं लागते, जपून चालावं लागते. म्हणून आपण आता सांगितलं मला चक्कर झाली येईल. मग नंतर मी मनात विचार केला, आपण एकदा गेलो होतो कुकुटवाडीच्या भावांनी मला हांडे काकाबद्दल सांगितलं होतं. हांडे काका आणि आणखी दुसरे कोण पुरुष होते आणि त्या तुम्हाला सांगितलं होतं घाटकोपरला आपण गेलो होतो माझ्या. मग नंतर मी विचार केला की नाही जायचं, जाऊच म्हटलं. देवाला तिथे घरच्या घरी भेटा ठेवला. देवा मी आज त्यांना मी शब्द देतो, देऊ का. मग मला ती वाटते थोडंसं जाणवलं तर नाही, पण माझी मी हिंमत केली जायचं. आणि जायचं म्हणून देवावर विडा ठेवला की मी तिथे गेल्यानंतर माझी एखादी पोथी व्यवस्थित होते, माझी तब्येत जोड देऊ नको आणि लोकांचंही म्हणजे कोणत्याही प्रकारचा अनिष्ट निर्माण होऊ देऊ नको. तिथे काही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये, तकलीफ होऊ नये अशा तऱ्हेने मी देवाला प्रार्थना केली. आणि आपण त्याला होकार दिला. आपण त्याला होकार दिल्यानंतर इकडे निघते, मग इकडे आलो. म्हणून मी ह्यासाठी म्हणतो की आज वाचते हांडे काका आणि आपण आणि आणखी कोणी 4-4 असतील. हांडे परिवार आणि अपर्णाताईचा परिवार यांनी प्रामुख्याने मला वाटते लेकरासारखं सांभाळलं. अपर्णाताई एकदम लेकरासारखीच वाटली. 9 दिवस मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ती माझ्या नातीसारखे मुलीसारखे तिने खूप सेवा केली, खूप सेवा केली. तर मग त्या 9 दिवस मला आठवले व्यवस्थित वाचतील माझे 9 दिवस व्यवस्थित पार पडले. आणि इथून पुढेही वाचतील, देवाने वाचतील, मला चांगलं ठेवावं. तुम्हाला पुन्हा जर सत्संग होत असेल कधी काळी तर कधी काळी मी येण्याचा प्रयत्न करीन एवढं आश्वासन देतो. आणि तुम्हाला सर्वांचे एकंदरीत तुमच्या सर्वांच्या आवाजासाठी मानतो की तुम्ही सर्वांनी वास्तविक 9 दिवसपर्यंत सुरुवातीचा 13 तारखेपासून सलग एकही दिवस आपल्यामध्ये खंड पडला नाही. 13 तारखेपासून आजपर्यंत आपण व्यवस्थित 2 शब्द मला जे अवगत आहे, मला जे समजलं आहे, मला जे थोडंसं आमच्या दोन्ही भावाकडून जे ज्ञान झाले त्यामध्ये कदाचित काही विसर पडला असेल. पण आमचे निर्णय कधी विसरत नाही. जे निर्णय असतात ते विसरत नाही. निर्णय आमचे पक्के आहेत. कदाचित काही ओळी आठवणार नाही, पक्ष आठवणार नाहीत, काही शब्द आठवणार नाहीत. तर मग त्याकरता असते पुन्हा सत्संग ह्यासाठी ह्याच असतो की तुम्हाला वाटते पाझर फुटावा. आपण कोरडे आहोत. आपल्या कुणाला वाटते जीव देवतेच्या ठिकाणी भजन भेटलेलं असते, कुणाला वाटते मनुष्य अवताराच्या ठिकाणी भजन भेटले असते. ज्यांना स्त्रियांची अवतारी, मनुष्य अवतारी, आणखी देवावतारी ज्यांना भजन घडलेलं असते त्यांना ओला गुण निष्पन्न होतो. त्या ओल्या गुणालाच काय म्हणतात, वस्तुगुण निष्पन्न होतो. वस्तुगुण आणि ओला गुण एकच. म्हणून आपण सर्व साधर्व आहात सगळे वास्तविक मला त्याच गुणाचे दिसतात. कारण प्रत्येक मनुष्य काल प्रायश्चित्त करताना मी ऐकलं की प्रत्येकाच्या डोळ्याचे कंबुरे ओले झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी ठिपकत होतं. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा वास्तविक देवाकरता देवाचा वियोग सहन करत नव्हता. देवाचा वियोग होऊ नये यासाठी रडत होता. आणि त्या रडण्यामुळे ज्या वास्तविक वियोगाची जी अयोग्यता असते ती अयोग्यता असते आपली नष्ट होते. नष्ट झाल्यानंतर आपण वास्तविक त्या दिशेने वाटचाल करू शकतो. म्हणण्याचा मुद्दा असा की परमेश्वर आपल्याला ज्या वेळेला आत्ता इतक्यात काय सांगितलं
आता एक निर्णय सांगितला आहे, निर्णय आता इतका निर्णय सांगितला आहे आता इतकं काय निर्णय सांगितलं असं एकच वाक्य बोलू इतक्यात. बाबा तुमच्या देखील ध्यानात राहत नाही, मग मी तर म्हाताराच आहे. आत्ताच सांगितल्यानंतर तुमच्या देखील ध्यानात नाही, मी म्हाताराच आहे. आणि किती वर्षापासून अभ्यास केला, किती वर्षापासून पोथी सोडून दिली, पोथी पळत नाही. मग मी विसरणार नाही का? नाही का? मी विसरणार नाही का? काहू आहे. आता इतकं सांगितलं निर्णय हा निर्णय हा म्हणजे अन्नदान घालावे सर्वाभूती पात्र लावे सर्व पात्र लावे ते लावे. मनुष्य अवतारी तिऱ्यांच्या अवतारी जेथे भजन घडलं. तिऱ्यांच्या अवतार म्हणजे पोपट, तिऱ्यांच्या अवतार म्हणजे वाचते पशु, तिऱ्यांचं पशु पशु पक्षी कच्च मच्छ्य म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्हाला अन्नदान जर घडलं, अन्नदान घडलं तर तेथे वाचते आपल्या ओला गुण निष्पन्न होतो. ओला गुण निष्पन्न होणं म्हणजे केव्हाही स्मरण करताना आपल्या डोळ्याच्या काकड्या ओल्या होतात. मनुष्य अवतारी जर भजन घडलं, मनुष्य अवतार म्हणजे वेडा पिसा मुकायुक्त यामध्ये एखाद्या मनुष्यामध्ये परमेश्वर अवतरले आणि त्या अवतारी जर आपल्याला अन्नदान मीर येतो बहिणाची क्रिया घडली, हे हा निर्णय मी सांगत होतो. तर तुम्ही विसरले, मला आठवला पडतात. तर ते वास्तविक तिथे मनुष्य अवतारी जर आपल्याला जर अन्नदानाची निरचूक क्रिया घडली तर आपल्याला आर्त गुण निष्पन्न होतो. आर्त आपण म्हणतो ना की आर्त तो येण्याची ध्येय ईश्वर दर्शनाचा आहे. आर्तामध्ये आर्त पुरुषामध्ये ज्याला वास्तविक एक क्षणभरही वास्तविक तो दुःख करण्याचा सोडत नाही, एक क्षणभर तो वास्तविक रिकामा राहत नाही. आर्त तो येण्याची ध्येय ईश्वर दर्शनाचा आहे. तो आर्त म्हणजे वास्तविक तोची व्हावा, तोची भेटावा अशी ज्याने आर्त केली तो म्हणजे आर्त जो आर्तवंत जो असतो तो पुरुष परमेश्वराकरता परमेश्वराचा वियोग सहन करू शकत नाही. हा मनुष्य अवतारी भजन घडत नाही. यामध्ये एक पहिली विरहिणी, दुसरी विरहिणी, तिसरी विरहिणी असे दृष्टांत आहे. मनुष्य अवताराच्या ठिकाणी वास्तविक घडलेली जी ज्याला भजन क्रिया घडते त्याला विरह नावाचा गुण निष्पन्न होतो. विरह ही ती पहिली विरहिणी. आणि देवावतारामध्ये जर वास्तविक जर भजन घडलं, तेथे जर वास्तविक निर्तू भजन घडलं, तेथे जो गुण निष्पन्न झाला, ओला गुण निष्पन्न झाला तर त्याला कोणती विरहिणी म्हणतात? दुसरी विरहिणी. आणि नंतर वास्तविक खास उपदृश्य अवतार आहे किंवा वास्तविक मनुष्य अवतार, देवावतार आणि ती मनुष्य अवतार देवावतार तिऱ्यांचे अवतार. तिऱ्यांच्या अवताराची पहिली विरहिणी, देवावताराची मनुष्य अवताराची दुसरी विरहिणी आणि तिऱ्यांच्या देवावताराची तिसरी विरहिणी. म्हणजे विरहिणीचे दृष्टांत आहे का? दृष्टांत हां हां एक शेवटावर दृष्टा तिसरी विरहिणी. बरोबर, अगदी खरी गोष्ट आहे. एक शेवटावर दृष्टा तिसरी विरहिणी. आणि पहिली विरहिणी कोणती? हां हां तिऱ्यांचे अवतार. आणि ही दुसरी विरहिणी मनुष्य अवतार. आणि एक देवडावर अवतार तिसरी विरहिणी म्हणजे वास्तविक हे पण विरहिणी म्हणजे काय? विरह जिच्या अंगी असतो. एखादा तिचा आपला प्राणप्रिय वस्तू आपल्यापासून जर दूर गेली त्याच्याबद्दल वास्तविक जो आपल्याला दुःख निर्माण होते त्या दुःखाला काय म्हणतात? विरहाचे दुःख, वियोगाचे दुःख. वियोगाचे दुःख. तर तो विरह वास्तविक एक अशी असते की वास्तविक ती काय करते? तिला विरह निर्माण केव्हा होतो की ती निरंतर विरह करत नाही. निरंतर परमेश्वर पतीचा वास्तविक पती समजा पतीव्रत आहे, ती पती दूर देशाला गेलेला आहे काही व्यापारानिमित्त, तर त्यावेळेला तिचा त्या पतीचे जे पदार्थ आहे ते पदार्थ पाहिल्यानंतर ती काय करते? तिचा विरह त्यावेळेला उत्पन्न होतो आणि शमतोही. म्हणजे फूल वाटवा त्या पतीच्या ज्या वस्तू असतील त्या वस्तू पाहून त्या वस्तूची आठवण येते, ती शमते. इतर वेळेला ती काम आपला व्यवहार करते. असं तसं दुसरी विरहिणी, तिसरी विरहिणी तर वास्तविक पाहतच नाही. पतीचे पदार्थ असले तिकडे पाहत नाही. चिखल तैसी माती काय म्हणतात ना, चंदन तैसा चिखल आणखी कुठे विसरले. अन्न तैसी माती, चंदन तैसा चिखल आणखी एक शब्द आहे. म्हणजे अन्न नाही तिला दिसलं तर ते अन्न मातीसारखं वाटते, चंदन असलं तरी तो चिखलासारखा वाटतोय. म्हणजे अशा तऱ्हेची तिला भानच राहत नाही. ती विरहिणी सर्वश्रेष्ठ आहे. अशी विरहिणी आपल्याला अशा विरहिणीचं दुःख, अशा विरहिणीच्या ठिकाणी आपण असावं अशी प्रत्येकाने मनामध्ये कामना करावी, इच्छा करावी की देवा खरोखर अशी जी असा विरह आहे, हा विरह आम्हाला वास्तविक प्राप्त झाला पाहिजे. तर ती विरहिणी काय करते?
की समजा आता आपण हे विरहिणीचं उदाहरण दिलं. आता त्याप्रमाणे आपण काय करू, आपल्याकरता स्थान आहे, प्रसाद आहे, भिक्षू आहे, वासनिक आहे. मला विरह उत्पन्न होतो. समजा एकांकित जे पुरुष आहेत ते काय करतात, देहक्षेपणाकरता जातात, पण तेथे त्यांना वाटते काही मन लागत नाही. आणि मग त्यांना जेव्हा एखादं स्थान दिसेल तेव्हा ते स्थानाच्या संबंधित त्यांना तेवढ्या पुरता त्यांचा विरह करतो. एरवी वाजते परमेश्वराच्या विरातच असतात. ते प्रसाद दिसला तेथे वाजते ते थोडेसे क्षमतात. आणि त्या वासनिक दिसला तुमचा हा अनुसरला पुरुष दिसला की तेथे तो वाचले काय होतो, तेथे तो त्या पुरुषाला थोडंसं बरं वाटतं. आणि म्हणून भेटकाळी जुने वैरागी पुरुष होते ते काय करत असत की कधीच समाजामध्ये येत नसत. जेव्हा एखादा मंगळकाळ असेल, मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा प्रसाद अभिषेक असेल, मोठमोठ्या मंगळकाळ असेल, अशा मंगळकाळी क्वचित यायचे. असे वैरागी पुरुष क्वचित यायचे त्यांचा विरह शमन होण्याकरता. आणि तेथे आल्यानंतर त्यांना थोडंसं बरं वाटायचं, त्या लोकांना बरं वाटायचं. आणि विरह ते मंगळकाळ संपला परत आपली निघून जायची, कोणाची भेट घ्यायची नाही, काही नाही. काही याला म्हणतात सच्चा परमेश्वराचा भक्त. अशी भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये रुजेल का, रुजली पाहिजे. ती भक्ती वस्ते आपल्या अंतःकरणात संचरली पाहिजे याकरता अन्नदान आणि स्मरण. आणि हा जो सत्संग आहे, हा सत्संग अत्यंत महत्त्वाचा. कसा महत्त्वाचा, हा तुम्हाला वास्तविक ज्ञानाकडे घेऊन जाईल, प्रेमाकडे घेऊन जाईल. आणि एक गोष्ट ध्यान ठेवा, सत्संग असा घ्या तुम्ही. सत्संग हे तर चालूच आहे, पण ह्यात वास्तविक असं घ्यायचं, असं करायचं की तुम्हाला ज्ञान जास्तीत जास्त झालं पाहिजे, ज्ञानामध्ये वृद्धी झाली पाहिजे, तुमच्या प्रेमामध्ये वास्तविक जास्तीत जास्त वृद्धी झाली पाहिजे. कारण ज्ञान मोचक म्हटलेलं आहे आम्हाला. ज्ञान मोचक आहे. संसारातून निवृत्त होण्याचं खरं साधन कोणतं आहे, ज्ञान आहे, जास्ती आहे. ज्ञानाची वृद्धी झाली, आम्हाला ज्ञान जास्त आमचं वाढलं की मग आम्हाला सेवा करण्याची बुद्धी होईल. कारण सेवा करावी हे कशामुळे समजलं आम्हाला, ज्ञानामुळे. ही सेवा साधू संतांची सेवा केली पाहिजे, स्थानाची सेवा केली पाहिजे, प्रसादाची सेवा केली पाहिजे, वासनिक भिक्षुकाची सेवा केली पाहिजे. हे कशामुळे कळते आम्हाला, ज्ञानामुळे कळते. म्हणून आम्हाला ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान मिळण्याकरता सत्संग पाहिजे. ज्ञान मिळण्याकरता अनुसरल्या पुरुषांची ज्ञाता विरक्ताचा संघ, म्हणून तर स्वामी म्हणतात ज्ञाता विरक्ताचा संघ कीजे, ज्ञाता विरक्ताचा संघ कीजे. विरक्ता ज्ञाताचा संघ कीजे असं म्हटलं नाही. पहिलं काय म्हटलंय, ज्ञाता विरक्ताचा संघ कीजे. पहिलं ज्ञान मिळवा. हो, कसा करता, आचरणाकरता. आचरणाकरता थोडंफार आचरण, विधी निषेध, विधीचं पालन व्हावं, निषेध चुकवावा, एवढ्या पुरतं जरी आपल्याला ज्ञान झालं ना तरी पुष्कळ आहे. आणि नंतर काय करायचं, आचरत आचरत ज्ञान काढायचं. पहिल्यांदा माझं बोलणं झालं घ्या, पहिल्यांदा वास्तविक ज्ञान घ्यायचं, ज्ञान काढायचं. ज्ञान काढायचं म्हणजे ज्ञान मिळवायचं. विधी निषेधापुरतं जरी ज्ञान मिळालं तरी पुष्कळ झालं. विधी पालन करण्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, निषेध चुकवण्याचं वास्तविक ज्ञान झालं पाहिजे. एवढं तुम्हाला जर मिळालं की वास्तविक पुढे मग तुम्ही काय करू शकता, आचरत आचरत ज्ञान काढावे. मग नंतर तुम्ही काय करायचं, आचार्य योग्यता विचारायचं. येथे जसं ज्ञानमोचक दास्यमोचक, तसंच तिथे काय आहे की आचार्य योग्यता विचारते. इथे काय आहे, आचार्य योग्यता विचारित घडतात. हा पुरुष या पहिल्या अवस्थेपेक्षा फार वरच्या अवस्थेचा आहे. ज्ञान काढणे, सेवा करणे हा जो प्रथम पुरुष आहे, म्हणजे पहिल्या अवस्थेतला पुरुष आहे. आणि आचार्य योग्यता विचार योग्यता हा एकदम वरच्या अवस्थेचा पुरुष आहे. कशावरून 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 याची ओळखी काय, याची ओळखी हीच, पहिलं आचार्य योग्यता म्हटलेलं आहे. आचरणाने योग्यता प्राप्त होते म्हणून तो आचरत असतो. आचरणारा पुरुष जास्तीत जास्त अगदी कडकडीत वैराग्य आचरणारा पुरुष कोण असतो, ज्याने पहिलेच त्यानं ज्ञान काढलेले, सेवा जसे केलेले नाही का. हा पुरुष ज्ञान काढणे आणि सेवा जसे करणे हा पूर्वावस्थेचा पुरुष. याची अवस्था पहिली आहे, पहिली पायरी याची. आणि ही आचार्य योग्यता विचार जोडता ही दुसरी पायरी आहे. म्हणजे मग नंतर तुम्ही आचरत ज्ञान काढावे. पण पहिल्यांदा काय केलं पाहिजे, ज्ञान काढलं पाहिजे. पण ते ज्ञान काढण्याकरता हा तुमचा सत्संग फार उपयुक्त आहे. हा सत्संगामध्ये वाढत जाऊ, सत्संगाची वृद्धी हो. आणि आमच्या खांडेकाकांना, अपर्णाताई आणि आपण सर्वच, आपल्या सर्वांनाच, तुम्ही आज बाबा यांचेच नाव काय घेतात, आपण सर्वच तर एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. सगळे एकमेकाला सहाय्य करू शकतात. तुम्ही जर आले नाही तर ते सत्संग चालू होणार नाही.
ते त्यांनी तुम्ही जर आले आणि त्यांनी सत्संग जर नाही बा मला घेऊन जमत नाही तर सत्संग होणार नाही. म्हणून दोघांचं आहे, वानरीने धरावे पिढीने धरवावे त्याची ईश्वर भजनाचे गोमटे. हा दृष्टांत तुम्हाला त्या दिवशी जात मी वानरीचा नाही. वानरीने अंग ढिलं सोडलं पाहिजे, पिलाने धरलं पाहिजे. वानरीने जर अंग आपलं ताट ठेवलं तर पिलू धरू शकत नाही. आणि वानरीने अंग ढिलं सोडलं आणि पिलाने धरलंच नाही तर वास्तविक ईश्वर भजनाचे गोमटे नाही. ते दोघंही मृत्युमुखी ते पिलू करून जाईल. म्हणून दोन्ही गोष्टी पाहिजे. म्हणजे ईश्वराकडे तुम्ही वास्तविक स्मरण जास्तीत जास्त केलं पाहिजे. स्मरणाने ईश्वर वश होतो, स्मरणाने ईश्वर वश होतो. मग स्मरण जर केलं तर ईश्वर वश होईल. ईश्वर वश झाला की तुम्ही त्याची वाल. म्हणून देव माझा मी देवाचा ही वृत्ती आम्ही बाणी आहे. माझा देव माझा मी देवाचा, मी देवाचा देव माझा असं नाही. मी देवाचा तुम्ही तोंडाने म्हणू शकाल पण देवाने तुम्हाला स्वीकारलं का? देवाने तुम्हाला स्वीकारावे म्हणून पहिल्यांदा काय करायचं? देव माझा ही वृत्ती अंगी बांधली पाहिजे. हा देव माझा, श्री चक्रधर माझा आहे, श्री चक्रधर माझा आहे. या श्री चक्रधरानं मला ज्ञान आहे, या श्री चक्रधर तुम्ही सेवा जर केली तर मला वाटतं श्री चक्रधराची प्राप्ती होईल. श्री चक्रधर माझा आहे ही आपुलकी, ही आत्मीयतेची भावना, हे आत्मत्व जेव्हा अगोदर तुमच्या ठिकाणी येईल तेव्हा कुठे देव माझा होईल. पण पहिलं कसं देव माझा मी, मग तेव्हा काय होईल की मी देवाचा होईल. पहिला देव माझा ही वृत्ती आपल्या अंगी आली पाहिजे आणि मग नंतर मी देवाचा. एक तास झाला का? तर मला काय परत एकदा विनंती करतो ना, आपणा सर्वांना विनंती करतो, श्रोत्यांना, हांडे काकांना, अपर्णाताईला, आणखी तुम्ही तयार व्हावं, सगळेच्या सगळे तयार व्हा. सर्व श्रोत्यांना माझी नम्र विनंती आहे, हात जोडून नम्र विनंती आहे, सर्वांनी सत्संगाला यावं. सत्संगात वाचते, सत्संगात आल्यानंतर निरनिराळ्या ज्ञानियांची मतं आपल्याला ऐकायला मिळतात. आणि एकाच ज्ञानाला बोलवायचं नाही, अनेक ज्ञानियांना वाचते सत्संगाला बोलवायचं. ज्यांना ज्यांना ज्ञान आहे त्या त्या पुरुषांना वाचते बोलवण्याचा प्रयत्न करायचा. एकाच नाही बोलवायचं, सगळ्यांची मतं ऐकायची, प्रत्येकाची मतं ऐकायची. आणि मग माझी मतं ऐकल्यानंतर त्याचं टाचण करायचं. कोणी एकाने टाचण केलं नाही. मी आता माझ्या 9 दिवसाच्या बोलण्यामध्ये मी तुम्हाला कमीत कमी 20-25 तरी निर्णय सांगितले असतील किंवा जास्तही सांगितले असतील. हे निर्णय तुम्ही वास्तविक काय केले टिपलेच नाही. कोणी मी किती वेळा तुम्हाला सांगितलं प्रत्येक दिवशी की तुम्ही वास्तविक जे महत्त्वाचे निर्णय ते टाचण करा, लिहून ठेवा, विसरू नका. कारण काय ब्रह्मविद्या माऊली मळे माखल्या तुझे ब्रह्मविद्या कापूर वस्तू आहे. कापूर जसा कापूराचा परिमळ उडून जातो, कापूर जळून जातो, निघून जातो, तसं कापूर वस्तू असल्यामुळे तर ही ब्रह्मविद्या देखील नाही. ब्रह्मविद्येचे कितीही कष्ट करा तरीही वाचते ब्रह्मविद्येचा पण आवर्तन जर नसेल तर ब्रह्मविद्या विसरून जाते. पण हे काही पुरुष असे असतात, वृद्धापी इंद्रियांचा वाव सगळ्याही विसर न पडे, ऐशी ब्रह्मविद्या माऊली मळे मागत्या ते धुळे. वृद्धापी म्हणजे किती म्हातारा झाला, आमचे बाबा शेवटपर्यंत पोथी पाहतो. तुमची बाबाची बसण्याची खोली कशी होती? बाबाची बसण्याची खोली कशी होती? अमरावती बाबांची एक खोली होती, त्या खोलीमध्ये वाचली इकडे उशा, इकडे पोथ्या, उशाला पोथ्या, इकडे पोथ्या, फक्त पायाकडे पोथ्या नव्हत्या. आणि मग नंतर इकडे असं टेकून बसायचं पोथी पाय. चष्मा वाचते फक्त बाहेर फिरताना असायचा, पण पोथी पाहताना चष्मा वर करायचे, ते वर करून ठेवायचे आणि मग पोथी पाहायची. कोणी जर गेलं बाबा दंड करायला गेले त्याला असं चष्मा खाली घ्यायला दंडवत. आणि किती प्रेमाने बोलायचं आहे बा, काय प्रेम असेल ना तर ईश्वर, काहीतरी ईश्वर नाही होणार प्रेमाशिवाय. कारण कुठे अन्य संप्रदाय स्वामीविरुद्ध देखील आहे, जगाला प्रेमाला पाहिजे. प्रेमाशिवाय दुसरा पर्याय, ईश्वर प्राप्तीचा दुसरा पर्यायच नाही. ईश्वराची प्राप्ती ज्याला हवी असेल त्याला पहिलं प्रेम असावं, अंतःकरण त्याचं सर्व व्यवस्थित सलील असावं, अंतःकरण त्याचं साद्रव असावं, ओलं असावं, वस्तुगुण त्याच्याकडे असावा. आणि त्याने वास्तविक प्रेमानेच वास्तविक श्री चक्रधर आत्माची पाहिजे. प्रेमानेच एखाद्याला तुम्हाला माहिती आहे, एकदा वास्तविक भट्ट बसराव स्वामींनी सांगितलं की येथे अमुक ते पहा पिझ्झा कोण आहे ते. त्यालाही त्या पुरुषाला हे कोणी चालले म्हणजे यांना विचारा माहिती अमुक आहे का. मग नंतर भट्टवास गेले, अरे गुरुवा, तो गुरव होता, अरे गुरुवा येथे वस्तीला जागा आहे का. मग नंतर जेव्हा भट्टवास आले तुला म्हणे गुरुवा सभ्य भाषा नाही, हे सत्पुरुष आहे त्याला गुरुवा म्हणायचं.
गुरुवा म्हणून त्याचं अंतर्गत दुखायचं, त्याची जात काढायची, त्याची पाच काढायची. बरोबर भट्टवासला शासन तुम्हाला वाचत काही विचार नाही करता पाठवलं तर अरे गुरु म्हणायला पाठवलं. म्हणून भाषा त्याची असावी, सौम्य असावी, साद्रव असावी, प्रेमळ असावी आणि जास्तीत जास्त केव्हा सत्संगाला आलेल्या लोकांनी, माझी सर्वांना प्रेमाची नम्र विनंती आहे, सत्संगाला आलेल्या लोकांनी परस्परामध्ये प्रेमळ भावनेने बोलण्याचा प्रयत्न करावा, प्रेमळ भावनेने राहावा. आणि काल जो प्रायश्चित्त केलं तर प्रत्येकाने, काल तुम्ही प्रायश्चित्त केलं, स्वतःपुरतं प्रायश्चित्त केलं, पण 9 दिवसपर्यंत आपण जे सत्संगाला आलो, 9 दिवसापर्यंत कुणाच्या पायाला लागला असेल, हाताला हात लागला असेल, कुणाला असे कमी जास्त आपण बोललो असेल, त्या सर्व दोषांची एकंदर क्षमा मागण्याकरता परस्परामध्ये तुम्ही जर कमीत कमी ज्यावेळेला सत्संग सुटेल त्यावेळेला कमीत कमी प्रत्येकाने वाचेमध्ये या 9 दिवसात माझ्याकडून जर काही कमी जास्त काही चुका घडल्या असतील त्याची मला क्षमा करा. प्रत्येकाने प्रत्येकाचं प्रसंग बोलायला हरकत नाही असं ते मला जेवढं बोलायचं माझी इतकी कॅपॅसिटी होती तेवढं मी बोललो. आणि इथून पुढे वाटते तुमचं जसं नियोजन असेल त्याप्रमाणे वाटते नियोजन चालू राहू द्या. तसं काय दंडवत हो.